नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आज आपण नवीन व्हिडिओ करतोय. आजचा व्हिडिओ कशावर आहे? सगळ्यांच्या टेन्शनचं अजून एक मोठं कारण. जसं मागे ब्लड प्रेशर पाहिलं, डायबिटीस पाहिलं, आता कारण आहे कोलेस्ट्रॉल. कितीतरी प्रश्न कोलेस्ट्रॉल बद्दल असतात ना तुमच्या मनात. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? का वाढतो? मी काही तेलकट खातच नाही तरी कसा काय वाढतो? कसा कमी होईल? काय काय पथ्य करू? कोलेस्ट्रॉल एवढा डेंजरस आहे का? कोलेस्ट्रॉलमुळे त्रास काय होऊ शकतात? कोलेस्ट्रॉलची गोळी आयुष्यभर का घ्यावी लागू शकते? आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या पुढच्या व्हिडिओत 1, 2, 3 लागतील सुद्धा व्हिडिओ एखाद्या वेळेस डिटेल एक्सप्लेन करताना. तुम्हाला सोप्या भाषेत कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय काय कारणं आहेत वाढण्याची, कमी करण्याचे उपाय, हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ एंड पर्यंत पहा. सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि शेअर पण करा, जेणेकरून इतरांच्या नॉलेजमध्ये भर पडेल. चला तर, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? आता आपण बघा, तेल म्हणतो, आपलं रक्त पाण्याचं आहे असं आपण म्हणतो. पाणीदार आहे रक्त, पातळ आहे रक्त. पाणीदार रक्त आहे तसं त्याच्यामध्ये काही तेलाचे कण सुद्धा आहेत. तेल म्हणजे काय अगदी तेलासारखं वाहत नसतं ते, पण कण असतात छोटे छोटे. म्हणजे ते मेणासारखे असतात, चिकट असे मेणासारखे, थोडेसे तेलापेक्षा हार्ड, म्हणजे घट्ट झालेला डालडा कसा आपण म्हणतो तसे काही कण असतात आपल्या शरीरामध्ये. त्यांना आपण फॅट्स म्हणतो. मग हे फॅट्स सुद्धा शरीराला गरजेचे असतात, पण किती प्रमाणात? कमी प्रमाणात गरजेचे असतात. मेणासारखा चिकट पदार्थ जो आपल्या रक्तामध्ये, शरीरामध्ये तयार होत असतो, तो असतो कोलेस्टेरॉल. आता कोलेस्ट्रॉल असणं म्हणजे काही चुकीचं नाहीये. कोलेस्ट्रॉल शरीराला गरजेचा आहे. आता आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल कुठे तयार होतो? सगळ्यात महत्वाचं तयार होण्याचं काम होतं लिव्हरमध्ये. म्हणून लिव्हरला ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांना बघा कोलेस्ट्रॉलची लेव्हर डॅमेज दिसते किंवा लिव्हर डॅमेज झालेलं दिसतं. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल सुरू होतात त्यांना. मग आपलं लिव्हर कोलेस्ट्रॉल तयार करायचं काम करतं. बरं, आता हे कोलेस्ट्रॉल काम काय करतं? आपलं रक्त पाणीदार आहे आपण म्हटलं, मग त्याच्यामध्ये पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स इकडून तिकडे वाहून नेले जातात. तसंच काही विटॅमिन, स्पेशली विटॅमिन डी, त्यासाठी लागतो कोलेस्ट्रॉल. तो ऑइल बेस आहे विटॅमिन डी, मग त्याच्यासाठी त्याला ऑइल बेसच पाहिजे. मग कोलेस्ट्रॉल त्याला इकडून तिकडे न्यायचं काम करतं. म्हणून कोलेस्ट्रॉल पण आपल्या शरीराला गरजेचं आहे. पण तो एका लिमिटेड लेवलच्या वर गेला की कोलेस्ट्रॉलचे आजार सुरू होतात. ते आपण पुढे डिटेल पाहूयाच. बरं, आता आपल्या शरीरात लिव्हर सोडून कोलेस्ट्रॉल कसा येऊ शकतो? बाहेरून. बाहेरून म्हणजे कसा? आता बाहेरून म्हणजे दुधापासून बनणारे सगळे पदार्थ आणि नॉनव्हेज फूड्स, म्हणजे चिकन आलं, अंडी आली, फिश आले, मटण आले, ह्या सगळ्यांमधून कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीत जातं. कारण दुधापासून बघा तेलकट पदार्थ बनतो, तूप बनतं, बटर बनतं, चीज बनतं. आणि फिश, त्यांच्यामध्ये सुद्धा चरबी असते. चिकन, मटण, त्याच्यात चरबी असते, त्याच्यातही थोडंफार तेल म्हणजे आहेच ना. मग हे बाहेरून आपल्या पोटात जातं. बाहेरून येणारं कोलेस्ट्रॉल आणि आपलं बॉडी तयार करणारं कोलेस्ट्रॉल, हे दोन कोलेस्ट्रॉल बॅलन्स नाही राहिले तर मग कोलेस्ट्रॉल लेवल आपल्या बॉडीमध्ये गरजेपेक्षा जास्ती वाढते. आता गरज किती असते? थोड्याशाच कोलेस्ट्रॉलची गरज असते. फॉर एक्झाम्पल, आता सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर बघा, आपण भाजी बनवता तर लेडीजना सगळ्यांना हे पटकन समजेल. जे जेंट्स जेवणामध्ये इंटरेस्ट आहेत कुकिंगमध्ये त्यांनाही समजेल. जेवण बनवताना, भाजी फोडणीला घालताना आपण तेल किती घेतो? 1 चमचा, 2 चमचे, चला जास्तीत जास्त. फोडणीपुरतं तेल घेतो ना. आणि त्याच्यामध्ये आपण ग्रेव्हीवाली भाजी असो ना तर पातळ भाजी असो, वरण असो, डाळ असो, व्हॉटेवर, ते भरपूर सारं बनतं. तेल एवढंच, पण ते तेल गरजेचं आहे ना तिथे. बिना फोडणीची डाळ बनवता येईल का? बिना फोडणीची किंवा बिना तेल मसाल्याची भाजी चांगली बनते का? पण ते एवढंसं गरजेचं आहे. बाकी सगळी तुमचं रेग्युलर ते मग विटॅमिन्स आणि प्रोटीन्सवाले बाकी सगळे पदार्थ आले, म्हणजे भाज्या, हिरव्या भाज्या, डाळी आल्या, सगळ्या कडधान्य आली, ती आपण नंतर वरती एक्स्ट्रा टाकतो भाजी बनवताना. पण त्याला पहिले स्टार्टिंगला एवढंसं तेल वापरतो आपण. तसंच आपल्या शरीराला चालायला बाकी सगळे विटॅमिन्स, भाज्या, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स सगळ्यांसोबत एवढीशा कोलेस्ट्रॉलची गरज असते, फॅट्सची गरज असते.
सो ते मग तेवढ्याच लेवलला पाहिजे. आता कोलेस्ट्रॉल आहे कळतं कसं? आता बऱ्याच वेळेला धोक्याची घंटा वाजली म्हणजे हार्ट अटॅकचे सायन्स आले, कळ आली किंवा स्ट्रोक, पॅरालिसिस सारखी लक्षणं दिसली की मग आपण जातो हॉस्पिटलमध्ये. तेव्हा डॉक्टर ब्लड टेस्ट करतो आणि तेव्हा कोलेस्ट्रॉल चेक केला जातो. आपण स्वतःहून करतो का कोलेस्ट्रॉल चेक? मोस्टली नाही असं उत्तर आहे. पण तो केला पाहिजे, स्पेशली 30 नंतर. लगेच नाही. ज्यांना त्रास नाही आहे त्यांनी कधीतरी 2 वर्षांनी 3 वर्षांनी एकदा केला तरी हरकत नाही. पण ज्यांना त्रास आहेत किंवा अनुवांशिक आहे, अनुवांशिक म्हणजे काय? ज्यांच्या घरामध्ये हिस्ट्री आहे, आई बाबा काका मामी मावशी, त्यांच्यामध्ये कोणामध्ये असतील कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स किंवा त्याच्याशी रिलेटेड डिसीज असतील, हार्ट डिसीजेस आहेत, बीपी आहेत, पॅरालिसिसचे वगैरे असतील, स्ट्रोक्स असतील, तर त्यांनी कधीतरी 30 नंतर दर वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल चेक केला पाहिजे. मग आता ब्लड रिपोर्टमध्ये बघा आपण बघतो ट्रायग्लिसराइड्स लिहिलेलं असतं, कोलेस्ट्रॉल लिहिलेलं असतं, HDL लिहिलेलं असतं, LDL लिहिलेलं असतं. हे सगळे काय आहेत? हे सगळे कोलेस्ट्रॉलमध्येच मोडतात. हे त्याचे प्रकार आहेत असं म्हणा. आता बरं, कोलेस्ट्रॉल चांगला आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे असतात. मग आता ते फॅट्स आहेत. कोलेस्ट्रॉल इज लाईक अ फॅट. फॅटी ऍसिड्स आहेत. सो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असं पण लिहिलेलं असतं. HDL, LDL हे त्यामध्येच पुन्हा मोडतात. सो HDL हा आपल्या शरीराला गरजेचा आहे, तो जास्त हवा. LDL हा कमी हवा. पण आपल्या आजकालच्या आयुष्यामध्ये LDLच खूप जास्ती वाढतोय आणि HDL वाढत नाहीये. आता हे वाढतायत कशाने? LDL वाढतो म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल फॅट्स वाढतायत. तर काय कारण असतील त्याची? म्हणजे तुमच्या शरीराला गरजेपेक्षा जास्त जाते पोटामध्ये तेलकट पदार्थ. बरं, हा एकदम घट्ट असतो, हा डालड्यासारखा वगैरे. तुम्ही म्हणाल की त्याचं काही ऑपरेट करून काढता येईल का वगैरे, किंवा मग कुठे कट्स लागलं तर त्याच्यातून निघून जाईल का? तसं नाही. खूप घट्ट असतो हा, इझिली निघत नाही. त्याला तुम्हाला मेंटेन ठेवणं फार गरजेचं असतं. आता मेंटेन कसं ठेवणार? मेंटेन ठेवायला सोप्या गोष्टी आहेत ना. लिव्हर बनवते, पण बाहेरून जाणारं कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करता येतं. प्लस लिव्हर कधी कधी तुम्हाला सारखं अनडायजेस्टेबल फूड्स किंवा हेवी केमिकलवाले पेस्टिसाइड्सवाले फूड खाऊन खाऊन लिव्हरला ते पचवण्यासाठी जास्ती लोड पडतो. मग तो लोड पडल्यामुळे लिव्हर सुचतो, मग ते कोलेस्ट्रॉल प्रोडक्शनमध्ये डिस्टर्बन्स येतो. मग तिथे सुद्धा आपली लेवल वाढू शकते. अनुवांशिक पण लेवल वाढू शकते, वयाप्रमाणे पण वाढू शकते, आणि मेल फिमेल्समध्ये पण थोडाफार फरक पडतो बरं का. फॉर एक्झाम्पल फिमेल्समध्ये म्हणजे लेडीजमध्ये त्यांची पाळी बंद झाली, मेन्सेस बंद झाले की मग त्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणजे साधारण 40-45 नंतर त्यांची कोलेस्ट्रॉल लेवल डिस्टर्ब होते. त्यामुळे असं नाहीये की मी बाहेरचं काहीच खात नाहीये तेलकट तरी सुद्धा माझे कोलेस्ट्रॉल का वाढतोय. त्याच्या मागे ही थोडीशी कारणं आहेत. अनुवांशिक प्लस तुमचा वय प्लस मेल फिमेल मध्ये डिफरन्स, हार्मोनल चेंज. आता ही हार्मोन बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉल खूप गरजेचा असतो. आपण हा व्हिडिओ मोठा होईल, पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल नक्की बघूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्येही भर पडेल, आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. थँक्यू.